शेतकरी मुलांसाठी अहिल्यानगरच्या पत्रकाराचा लढा, नवरदेव गावोगावी नेत समाज जागृती। अहिल्यानगरच्या मातीला मेहनती शेतकऱ्यांची परंपरा लाभली आहे आणि याच मातीत वाढलेल्या एका संवेदनशील पत्रकार निरंजन देविदास देशमुख स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले असल्यामुळे शेतकरी मुलांच्या वेदना, त्यांच्या घरातल्या आई वडिलांची चिंता आणि लग्नाच्या प्रश्नामुळे हतबल झालेल्या असंख्य कुटुंबांचे दुःख त्यांनी जवळून अनुभवलं। याच वेदनेतून आणि सामाजिक जबाबदारीतून जन्माला आला नवरदेव हा चित्रपट। मंडळी, 9 जानेवारी 2025 रोजी थिएटर आणि मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित झाल्यानंतरही निरंजन देशमुख इथेच थांबले नाहीत। या विषयाची प्रभावी जनजागृती प्रत्येक गावापर्यंत पोहोचली पाहिजे हे त्यांचं ध्येय असल्यामुळे ते स्वतः LED स्क्रीन घेऊन गावोगावी फिरत आहेत आणि हा चित्रपट विनामूल्य लोकांना दाखवत आहेत। शेतकरी बांधव, तरुण, पालक सगळ्यांना एकत्र बसून चर्चासत्र घेतात, संवाद घडवतात आणि शेतकरी मुलांच्या भविष्यावरील प्रश्नाला दिशा ते देत आहेत। येत्या 27 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता संगमनेरमध्ये गावकऱ्यांनी स्वतः लोकसहभागातून विनामूल्य चित्रपटाचे आयोजन केले आहे। 4 भावस्पर्शी गाण्यांनी सजलेला 2 तास 25 मिनिटांचा हा चित्रपट असा गुंतवून ठेवतो की शेवटच्या क्षणापर्यंत एकही प्रेक्षक जागा सोडत नाही। हाच नवरदेवचा खरा यशगौरव। ही फक्त कथा नाही तर शेतकऱ्यांच्या मनातील शब्द आहेत, त्यांच्या वेदनांचा आवाज आहे। मंडळी, चित्रपटात 6 पत्रकार बांधवांनी अभिनेते म्हणून काम केले आहे। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची अशी सामाजिक क्रांती घडवणे हेच या चित्रपटाची खरी ताकद आहे, हे मात्र नक्की।